हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आपल्या चॅनल रुद्रस व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कृष्ण जन्माष्टमीची तयारी पाहिलेच असेल। मी आणि वस्तीवरील सर्व मुलींनी मिळून आजची खूप छान अशी तयारी केलेली आहे। तर इथे पहा, आमची छोटीशी अशी राधा किती छान अशी तयार होऊन आलेली आहे। आता ह्या लुक मध्ये आम्ही अरुदाचे खूप छान असे व्हिडिओज आणि फोटो काढणार आहोत। तरी ते पहा, आमची छोटीशी अशी राधा कृष्णाला कशी हलवत आहे। अरुद्राला कोणती पोज कुठे द्यायची हे आम्ही मागून सांगत आहोत आणि ती तशीच पोज व्यवस्थित देत आहे। आणि खरंच अरुद्रा आज किती क्यूट अशी दिसत आहे ना। आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये बायका यायला सुरुवात होईल। आता मग माझे पटकन असे आवरून येते। तर पहा, बायका यायला सुरुवात झालेलीच आहे। आपल्या वस्ती झालं माणसं किती आहे, तर या आमच्या बोलण्यावरून तुम्हाला कळलेच असेल की चोरांचा खूप कालवा उठलेला आहे आणि आमच्या वस्तीवरील सर्व बायका खूप घाबरलेल्या आहेत। आता वस्तीवरील बायकाही येत आहेत आणि मी तोपर्यंत म्हटले चला तर राहिलेली आपली सजावट पूर्ण करून घ्यावी। आणि पहा, मी ही छान अशी तयार होऊन आलेली आहे। तर माझ्याकडे संक्रांती छोटी छोटी अशी लटकी होती, त्यातच मी सर्व असं धान्य भरून छान अशी कडेने सजावट केलेली आहे, म्हणजे मधोमध चौरंगावर आपला बाळकृष्ण बसवता येईल। ही सर्व तयारी मी आधीच करून ठेवली असल्यामुळे माझे काम आता खूप सोपे असे झालेले आहे। इथे मी बाळकृष्णाला अभिषेकसाठी लागणारे सर्व साहित्य एका ताटात काढून ठेवले होते, ते पण इथे आणून ठेवलेले आहे। आणि मी बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून सर्व गाईच्या दुधाचेच पदार्थ बनवलेले आहेत। आणि आता आपले बाळकृष्णही आलेले आहेत। तर तुम्ही म्हणाल बाळकृष्ण कुठे दिसत आहे, तर मध्ये जो मी वाटका ठेवलेला आहे त्याच्यात बाळकृष्ण आहे। बाळकृष्णाला काकडीमध्ये ठेवले जाते, तर तेच मीही केलेले आहे। माझ्याकडे गाय वासरूची छोटीशी मूर्ती होती, तीही मी इथे चौरंगावर ठेवलेली आहे। इथे सर्वजण किती मन लावून ऐकत आहेत पहा। तर इथे चोरांविषयी गप्पा चालू आहेत। इथे आमच्या वस्तीवरील काकी चोराने चोरी कशी केली हे सांगत आहेत आणि अरुद्रा खूप मन लावून ऐकत आहे। इथे माझी सर्व तयारी झालेली आहे। आता वस्तीवरील बायका आल्या की मग आम्ही खेळ खेळायला चालू करणार आहोत। इथे वस्तीवरील सर्व बायका आता आलेल्या आहेत।
आणि मस्त अशी होम थिएटरवर श्रीकृष्ण आणि राधाची गाणी लावलेली आहेत आणि आता त्या तालावर आम्ही मस्त असे खेळ खेळणार आहोत। तर तुम्हाला माहीतच असेल श्रीकृष्णाला रास करायला खूप आवडायचा, त्यामुळे आम्ही इथल्या सर्वजण मिळून श्रीकृष्णासाठी मस्त असा रास करणार आहोत। तर इथे पाहू शकता सर्वजण ठेक्यावर ताल धरून मस्त असा रास करत आहेत आणि पाहू शकता सर्वांच्या चेहऱ्यावर किती प्रसन्नता आहे। इथे आमची छोटीशी अशी राधा ही या रासमध्ये सामील झालेली आहे। तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि 12 वाजता श्रीकृष्णाला पाळण्यात घातले जाते, त्यामुळे आमच्याकडे अजून भरपूर असा वेळ आहे, म्हणून आम्ही थोडा वेळ खेळ खेळणार आहोत आणि श्रीकृष्णाचे भजनही करणार आहोत। तर सांगायचे म्हटले तर वस्तीवर आधी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात नव्हती। आम्ही आल्यानंतर आमच्या घरामध्ये आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायला सुरुवात केली आणि हा कार्यक्रम करायला वस्तीवरील बायकांना खूप छान असा वाटला आणि त्याही या कार्यक्रमामध्ये सामील झाल्या। खूप वेळ रास करून झाल्यानंतर आम्ही असे थोडेफार खेळ खेळलो, यातही आम्हा सर्वांना खूप मजा आली। नीट काय की उड्या मारत तर इथे पाहू शकता फुगडी खेळण्यासाठी आमच्या छोट्या राधाची किती नाटकी चालू आहेत। आज मी सर्वांसोबत एक राऊंड फुगडी खेळली। भरपूर सारे खेळ खेळून झाल्यानंतर परत आम्ही सर्वांनी रास खेळायला सुरुवात केली आणि पाहू शकता एवढी रात्र झालेली आहे तरीही आमच्या वस्तीवरील सर्व बायकांच्या चेहऱ्यावर कितीही उत्साह असा आहे। तर इथे पाहू शकता आमची छोटीशी अशी राधा कशी तालावर मस्त असा रास करत आहे।
खूप सारे खेळ आणि रास करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग आम्ही सर्वांनी मस्त असा चहा पाण्याचा कार्यक्रम केला आणि बाहेर पाऊसही जोरात असा चालू होता. सोबत आमच्या सर्वांच्या गप्पाही सुरूच होत्या. चहा पाण्याचा आमचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ भोजन केले. आमच्याकडे भजन लिहिलेले पुस्तक नव्हते, त्यामुळे आम्ही मोबाईलवरच बघून भजन म्हटले. तरी आमच्या सर्वांचे कोणत्या गाण्यावर कोणती स्टेप करायची हेच चालू आहे. पण एवढे सर्व ठरवूनही आमच्या सर्व गाण्यांवर एकच स्टेप होत होती. नवीन स्टेप करायची म्हटली की आमच्याकडून ती होतच नव्हती. आणि तुम्हालाही दिसलेच असेल की आम्ही एका स्टेपवरच सर्व गाण्यांवर रास केलेला आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे इथून पुढे आम्ही बाळकृष्णाला अभिषेक कसा घातला आणि काय काय केले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.